मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. भरती अपडेटमध्ये आहे डिस्कॉम, म्हणजे त्या ठिकाणी MSc-DCL आपण त्याला म्हणतो. तर डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड यांची जी भरती आहे ती साधारण 1 वर्ष आता नोटिफिकेशन येऊन झालेलं आहे. परंतु काल रात्री साधारण 12 नंतर परीक्षेचं स्वरूप बदलल्याचं त्या ठिकाणी नोटिफिकेशन पुन्हा एकदा वेबसाईटवर अपडेट दिलेली आहे किंवा अमेंडमेंट आलेला आहे. तर इथे मात्र काय अपडेट आहेत ते या ठिकाणी बघणार आहोत. यामुळे तुमची दांडीसुद्धा गुल होऊ शकते, कारण तुम्ही जर अद्याप अभ्यास केला नसेल. कारण आतापर्यंत आपण इलेक्ट्रिकल संबंधित अभ्यास फक्त केले आहे, तर बाकीच्यांचा सुद्धा इथे जे अभ्यास आहे किंवा स्टडी आहे तो तुमच्या त्या ठिकाणी केलेला असणं गरजेचं आहे. नाहीतर तुमची दांडी मात्र गुल होण्याची शक्यता दाट दिसते आहे. इथे या नोटिफिकेशनमध्ये जर बघाल तर मुख्य विषयालाच डावलले जाते, जो तुमचा एक प्लस पॉईंट असतो किंवा स्कोरिंग विषय असतो. तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे. तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जाते. रोजच्या अपडेट्ससाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता. सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी काल एक नोटिफिकेशन रात्री पडलेलं आहे. यामध्ये प्रसिद्धीपत्रक म्हटलेलं आहे, जाहिरात क्रमांक 6/2023 साठी. याबाबत बरेच व्हिडिओज आता पडलेले आहेत यूट्यूबला. तर कालपासून जर आपण बघितला तर तुमची जी परीक्षा आहे, म्हणजे ज्यांनी DCLचा फॉर्म भरलेला आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांनी विद्युत सहाय्यक या पदासाठी अर्ज केलेला आहे, त्याची ऑनलाईन परीक्षा 20 ते 22 मे यावेळी असणार आहे, असे याबद्दल आम्ही व्हिडिओ याच्यापूर्वी अपडेट केलेला होता. आणि याची प्रसिद्धीसुद्धा संकेतस्थळावर म्हणजे वेबसाईटवर MSc-DCLच्या दिसते आहे. आता यामध्ये परीक्षेचं स्वरूप मात्र जे आहे म्हणजे 6/2023 याचं स्वरूप या ठिकाणी बदललेलं आहे. तर यामध्ये जर तुम्ही बघाल तर विषय तेच आहेत, प्रश्न तेच आहेत, म्हणजे प्रश्नसुद्धा त्याच प्रकारे येणार आहेत, परंतु नंबर ऑफ क्वेश्चन. आता समजा तुमचा तांत्रिक विषय म्हणजे जो प्रोफेशनल नॉलेज आहे, इलेक्ट्रिकल नॉलेज आहे, त्याच्यामध्ये कपात केलेली आहे. इथे 50 प्रश्न होते. जर मागची ॲड आपण बघणारच आहोत, तर इथे कपात केल्यामुळे तुमचा स्कोरिंग जो सब्जेक्ट आहे तो या ठिकाणी कमी झालेला आहे. त्याचबरोबर वेळसुद्धा इथे जर बघितलं तर कमी झालेली आहे. म्हणजेच तुमचा जो स्कोरिंग सब्जेक्ट होता, इलेक्ट्रिकल नॉलेज आहे, त्याच्यावर तुम्ही जास्त फोकस केलेला होता, तो सब्जेक्ट मात्र इथे बदलला. आता जर मागची ॲड जर बघाल 6/2023 या ठिकाणी 29/12ला ॲड निघाली होती. आता याच्या बाकीच्या ज्या आहेत त्या डिटेल्सपेक्षा आपण डायरेक्ट परीक्षा पद्धती जे स्वरूप होतं त्याकडे जाऊ. तर या परीक्षेच्या स्वरूपामध्ये जर तुम्ही बघाल तर या पूर्ण ॲडमध्ये खाली शेवटी जो नोटिफिकेशन आहे त्यामध्ये परीक्षा कशा प्रकारे होणार होती याबद्दल दिलेलं होतं. तर प्रोफेशनल नॉलेज या ठिकाणी 50 प्रश्न असणार होते आणि 110 मार्क्स होते. इथे मात्र तुम्ही जर बघाल तर 25 प्रश्न केले आणि 50 मार्क्स केलेत. म्हणजे इथे तुमचा स्कोरिंग जो आहे तो 60 मार्कांनी जवळजवळ कमी झालेला आहे. म्हणजेच 110 आणि 50 यामध्ये किती फरक असणार आहे याचा जर तुम्ही विचार केला तर मेरिट मात्र तुमचं खूप खाली येऊ शकतं. म्हणूनच म्हटलं आहे की तुमची दांडी या ठिकाणी गुल होऊ शकते. आता यामध्ये वेळसुद्धा 75 आहे, इथे मात्र वेळ मात्र 120 मिनटं होतं, म्हणजे बऱ्यापैकी वेळसुद्धा कपात झालेली आहे. त्याचबरोबर इथे प्रश्नसंख्या 130, यामध्ये रिझनिंगचे 40 होते, त्यानंतर QAचे 20 होते आणि मराठीचे 20 होते. यामध्ये गुणसुद्धा थोडेसे कमी होते. म्हणजे इथे तुम्ही जर जास्त अभ्यास बऱ्याच विद्यार्थ्यांनी अद्याप केलेलाही नसेल, असे काही विद्यार्थी आहेत त्यांनी ह्या गोष्टीचा अभ्यास केलेला नाही आहे, तर इथे फक्त इलेक्ट्रिकल बऱ्याच मुलांचा फोकस होता, त्यांचं इथे बऱ्यापैकी पत्ता कट होणार आहे. त्यामुळे आत्ता जरी या परीक्षेमध्ये बदल समजा झाला असेल असं आपण पकडू, कारण नोटिफिकेशन टाकलेलं आहे, परंतु याच्यावर बऱ्याच काही तक्रारी होतील, त्याच्यावर काही समजा बदल झाला तर तुम्हाला त्याच्याबद्दल अभ्यास करणं गरजेचं आहे. रिझनिंगचे 20 प्रश्न 40 मार्कला या ठिकाणी 20 प्रश्न तसेच ठेवलेले आहेत. प्रश्नसंख्या कमी केली आणि गुण या ठिकाणी वाढवलेले आहेत. त्याचबरोबर संख्यात्मक अभियोग्यता या ठिकाणी प्रश्नसंख्या 15 केलेली आणि 30 मार्क्स वाढवले, इथे गुण वाढवलेले आहेत. आणि पुढे 20 गुणांऐवजी या ठिकाणी 20 प्रश्न 15 प्रश्नसुद्धा केले आणि 30 या ठिकाणी प्रश्नसंख्या इथे तुम्हाला दिसते आहे कमी केलेली आहे. आणि मिनिटंसुद्धा कमी केलेली आहेत, म्हणजे 75 प्रश्न 75 मिनटं आणि 150 गुण मात्र तसेच ठेवलेले आहेत. फक्त इथे जर त्यांनी
कपात केली नसती तर तुमचं बऱ्यापैकी त्या ठिकाणी टार्गेट जो असतो तो या ठिकाणी मिळाला असता, परंतु ह्या गुणामध्ये कमी जास्त झाल्यामुळे इथे बऱ्याच जणांची दांडी गुल होण्याची शक्यता आहे. कारण सांगेन तर या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग तसंच त्यांनी ठेवलेलं आहे, म्हणजे चुकीच्या उत्तरांना पेनल्टी असणारच आहे. कारण यामध्ये बरेच विद्यार्थी वेळ काढू प्रश्न आहेत, या ठिकाणी दांडी गुल होऊ शकते. म्हणून म्हटलेलं आहे की तुम्ही आता जरी अभ्यास चालू केला नसेल, अजून तुमच्याकडे 1 महिना बाकी आहे, अभ्यास चालू करा आणि या परीक्षेला सामोरं जा. बाकी इतर काही चॅनल किंवा इतर काही जे क्लासेस किंवा चॅनलवाले आहेत त्यांनी थोडासा उठाव केला आहे, त्याच्याशी सुद्धा तुम्ही जाऊन भेटू शकता किंवा संपर्क साधू शकता किंवा त्यांच्याशी फक्त कुठेही पोलीस व्हेरिफिकेशनच्या आड येणार नाही याची काळजी घ्या. कारण एखादा जरी गुन्हा झाला तर तुमच्यावर पुढचे सगळी तुमची जी करिअर आहे तो संपतो. त्यामुळे शक्यतो चाकोरीत राहून तुम्ही थोडासा उठाव करा, शांततेच्या मार्गाने करा, जेणेकरून तुमचा जो स्कोर आहे तो तुमच्या फोकस म्हणजे ज्याला आपण प्रोफेशनल नॉलेजवर होणार होता तो या ठिकाणी थोडासा डावलला जातोय. म्हणून सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देईन. कारण अभ्यास चालू करा, फक्त 20 दिवस राहिलेले आहेत आणि तुमचे प्रश्न जे आहेत ते बाकी इतर डायव्हर्ट न होता शक्यतो तुम्ही याकडे फोकस करा. आता तुमचं इलेक्ट्रिकल बाबत बऱ्यापैकी नॉलेज आलेलं आहे आणि यामध्ये फक्त स्कोरिंग ज्याचा थोडासा अभ्यास ज्या झालेला आहे ते मात्र इथे बाजी मारून जातील. त्यामुळे सगळ्यांना परत एकदा सांगतोय की अभ्यासाला लागा, अजून 20 दिवस बाकी आहेत. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद.